स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनेलवर। शिवकालीन संपूर्ण इतिहास। जुन्नरची लूट। 6 दिवस उलटून गेले होते। औरंगजेब दक्षिणेस बिदरला युद्धात व्यस्त होता। मीर जुमलाही कर्नाटकातच कल्याणी किल्ल्याला वेढा देऊन बसला होता। इकडे शिवरायांनी त्यांचे पाऊल उचलले होते। राजे स्वतः जुन्नर ठाण्याच्या सीमेपर्यंत पोहोचले होते। डोंगरावर देवीच्या देवळात सगळे मावळे गोळा झाले होते। राजे दिवसाच्या मध्यानालाच येथे पोहोचले होते। देवळात भंडाऱ्याचे आयोजन केले होते। आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा येऊन प्रसाद खाऊन जात होते। शिवाजीराजे कोणत्याच मोहिमेवर नाही तर देवीच्या उत्सवासाठी आल्याचा हा दिखावा होता। औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान दौलताबाद मध्येच होता। त्याचे हेर सुद्धा सक्रिय होतेच। त्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीचे हे नियोजन होते। सकाळीच मीनाजी भोसले आणि काशीपंत श्रीगोंद्याला जाण्यास निघाले होते। ठरल्याप्रमाणे ते बहिर्जी नाईकाने चिन्हित केलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानातून ऐवज घेणार होते। तो ऐवज घेऊन त्याचा मोबदला न देता पसार होणार होते। लुटलेला ऐवज 3 टप्प्यांनी राजगडापर्यंत पोहोचणार होता। प्रत्येक टप्प्यात ताज्या दमाच्या बैलगाड्या आणि घोडे आधीच वाट पाहत होते। लूट ज्या वाटाने राजगडावर जाणार होती त्या वाटा बहिर्जी पथकाच्या हेराने आधीच चिन्हित केल्या होत्या। लुटीला संरक्षण द्यायला सशस्त्र सैनिक असणारच होते, परंतु बहिर्जी पथकाचे योद्धे आधीच जंगलामध्ये लपून बसले होते। इकडे आज रात्र झाल्यावर राजे जुन्नरचे ठाणेही लुटणार होते। तिथली ही लूट राजगडाच्या दिशेने रवाना होणार होती। अगदी ठरलेल्या वेळेत सगळे पार पाडायचे होते। राजांचे आणि देवीचे दर्शन घेऊन गावकरी परतले होते। दिवसभर विश्राम करून राजांचे मावळे जुन्नरवर आक्रमण करण्यासाठी सज्ज होते। लूट करणे हा शिवाजी राजांचा मूळ उद्देश नव्हता। आदिलशाहीला गिळंकृत करण्याचा मनसुबा घेऊन दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाची रणनीती विस्कळीत करायची होती। म्हणून प्रथम मैत्रीचा हात पुढे केला आणि युद्ध सुरू असताना राजांनी मोगलांच्या परिसरात धुमाकूळ माजवायचे ठरवले। सूर्याची तांबूस किरणे आकाशात फाकली। पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला तेव्हा राजे घोड्याजवळ आले। घोड्यावर एक थाप मारून त्यांनी देवीच्या देवळावर दृष्टी टाकली। देवीला पाठीशी राहण्याचे मनोमन साकडे घातले। सगळे मावळेही सज्ज झाले होते। राजा आपल्या घोडदळासोबत जुन्नरच्या दिशेने निघाले। रात्रीच्या वेळी राजांचे अश्वपथक जुन्नरच्या ठाण्याबाहेर येऊन पोहोचले होते। गर्द रानाने व्यापलेल्या त्या परिसरात रातकिड्यांचा अखंड नाद उमटत होता। हवेतला गारवा जाणवत होता। राजांनी आणि मावळ्यांनी घोड्यांचा लगाम खेचला तेव्हा घोड्यांच्या टापांचा आवाज मंदावला। त्या शांततेत हळवार झालेला तो घोड्याच्या टापांचा आवाज कर्णप्रिय वाटत होता। काळोख चांगलाच होता। मावळ्यांनी जाणून बुजून मशाली पेटवल्या नव्हत्या। राजांची नजर कोणाला तरी शोधत होती। राजे आज्ञा द्या, आम्ही ठाण्यावर सरळ जाऊन आक्रमण करतो। दरवाजे फोडून आत प्रवेश करतो। ह्या मोगलांची कत्तल करून त्यांचे हे ठाणे लुटून आणतो। ज्योत्याजी धनगर म्हणाले, त्याची गरज भासणार नाही। जर युक्तीने काम होत आहे तर कशाला इतकी शक्ती खर्च करत आहात, राजे म्हणाले। तेव्हा त्यांना काळोखातून कोणीतरी येत असल्याचे दिसले। ती काळी आकृती होती। अत्यंत भयावह वाटत होती। तो कोणीतरी पुरुष होता। त्याचे विस्कटलेले कुरळे केस मानेपर्यंत होते। अंगावर कांबळ लपेटलेले होते। राजांच्या मावळ्याने म्यानबंद तलवारीच्या मुठीवर हात ठेवले। ती व्यक्ती जवळ आली तशी थेट राजांच्या घोड्याजवळ येऊन थांबली। कोण आहेस तू? राजा समोरून बाजूला हो। शिवाजी राजांचा एक धारकरी म्हणाला, काळजी करू नका, हा आपला जासूद आहे। बोला नाईक। बोलता बोलता राजे थांबले। राजांना त्या हेराचे नाव सर्व मावळ्यांसमक्ष उघड करायचे नव्हते। श्रीगोंदा लुटायला गेलेल्या तुकडी बरोबर हे नाईकांचे हेर सैनिक म्हणून गेले होते, पण त्या तुकडीला सुद्धा माहित नव्हते की हे राजांचे हेर आहेत। बहिर्जी पथकाच्या गुप्तता पाळण्याच्या कलेमुळे याच काय, पण सगळ्याच मोहिमेत बहिर्जी पथक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सूत्रधार असूनही त्यांची खरी नावे आणि रूपे इतक्या वर्षात ही राजांच्या सैन्याला आणि सरदारांना सुद्धा कळू शकली नव्हती। काही दिवसापूर्वी नायकांनी श्रीगोंद्यातील पेठेत जी दुकाने चिन्हित केली होती
त्याची पूर्णपणे जाणकारी राजांना दिली होती आणि राजांनी ती माहिती मीनाजी भोसले आणि काशीपंतांना पुरवली होती। त्यामुळे तिकडे श्रीगोंद्याची लूट व्यवस्थितरित्या नियोजनबद्ध पार पडणार होती। इकडे नाईक जुन्नर लुटेच्या तयारीलाही 2 दिवस आधीच लागले होते। 2 दिवसात नाईकांनी जुन्नरच्या ठाण्यातील सैन्य संख्या आणि मुद्देमालाची माहिती काढली होती। ठाण्यातील खांबाला तेल देऊन चकाकवणारे कारागीर म्हणून ते ठाण्यात घुसले होते। कारागीर म्हणून कार्य करता करता त्यांनी सगळी माहिती गोळा केली होती। राजे, आता 250 घोडे मिळतील, सैन्य संख्या फार कमी आहे, 3 लाखाहून अधिक नगद होऊन मिळतील, शिवाय रेशमी कापड, जिन्नस, जड जवाहिरे भरपूर मिळेल, आपल्याला कडवा प्रतिकार होणार नाही। पहारेकरी तेवढे आहेत, बाकी सैन्याच्या भोजनात संध्याकाळीच विष घातलं आहे, ते मरणार नाहीत, मात्र बेशुद्ध राहतील, नाईकांनी सांगितले। मग पहारेकरांना तरी कशाला जागे ठेवले? राजांनी मिश्किलपणे हसत विचारले। राजे, बरेच पहारेकरी स्थानिक आहेत जे गावातच राहतात। दिवस पाळीचे वेगळे होते, रात्र पाळीचे वेगळे। रात्र पाळीचे पहारेकरी आपले भोजन घरूनच करून आलेत, नाईकांनी सांगितले। ठीक आहे, आता आत कसा प्रवेश करायचा? राजाने विचारले। सगळी व्यवस्था केली आहे, परकोटाला दोराच्या शिड्या लावून सज्ज आहेत, 10-15 सैनिकांनी आत प्रवेश करावा। शांतपणे लपून छपून पहारेकऱ्यांना संपवावं आणि द्वारापर्यंत जावं, द्वार उघडावं आणि बाकी सैन्यानं द्वारातून प्रवेश करावा। नायकांनी योजलेली योजना राजांना सांगितली होती। उत्तम, चला, जय भवानी, नायकांनी हात जोडले। जय भवानी, राजेही म्हणाले आणि राजांनी त्यांच्या धारकऱ्यांना इशारा केला। 15-20 धारकरी नायका मागून चालू लागले आणि बाकी राजासोबत मुख्य प्रवेशद्वाराकडे जाऊ लागले। परकोटाच्या खालून 15-20 मावळे सरपटत वर चढत होते। नाईक सगळ्यात पुढे होते। त्यांनी कमरेवरील शेल्यात खोवलेली शिवतीर्थ कट्यार बाहेर काढली। दाता धरून ते पटापट वर गेले, चोर पावलांनी परंतु आवेगाने एका खांबाआड लपले। मावळे चढतच होते। ते वर येण्याआधी समोर उभ्या असलेल्या पहारेकऱ्याला आडवे करणे अत्यंत आवश्यक होते। त्याने इतर पहारेकऱ्यांना सूचना दिल्या तर सर्व पहारेकरी या बाजूला येऊन आक्रमक होतील, कदाचित परकोटावरील शिड्या कापतील। नायकांनी दातात धरलेले शिवतीर्थ कट्यार मुठीत पकडली आणि एका सरळ रेषेत भिरकावली। ती थेट समोरील बेसावत असलेल्या पहारेकऱ्याच्या मानेत घुसली। त्या कट्यारीचे टोक त्या पहारेकऱ्याच्या मानेला भेदत गळ्यातून बाहेर आले होते। तो फक्त गळ्याला हात लावू शकला, तोंडातून आवाज मात्र काढू शकला नाही। धबधब्यासारखे रक्त कट्यारीच्या टोकावरून निघून जमिनीवर पडत होते। क्षणात तो पहारेकरी खाली कोसळला। तसे नाईक पुढे झाले। त्यांनी मावळ्यांना पांड्यावरून पटापट आत येण्याचा इशारा केला। नायकांनी चपळतेने पहारेकऱ्याच्या मानेतून ती कट्यार काढून घेतली। हाताने झटका देत कट्यारीला लागलेले रक्त जमिनीवर झटकले। मृत पहारेकऱ्याचा खड्ग हातात घेतला आणि ते पुढे चालू लागले। जागोजागी मशाले पेटत होत्या, त्यांचा उजेड तटावर पसरला होता। आता नाईक आणि मावळे पायऱ्या उतरून महाद्वाराजवळ जाणार होते। इतक्यात 2 पहारेकऱ्यांनी त्यांना येताना पाहिले। त्याने एकच मोठ्याने आवाज दिला, सावधान। मोठ्याने ओरडून ते पहारेकरी हातातला भाला सज्ज करून नाईक आणि मावळ्यांच्या अंगावर धावले। समोर 15 मावळे आणि ते मात्र दोघेच होते, तरीही ते मोठ्या हिमतीने पुढे आले होते। नायकाने पटकन हातातला खड्ग भिरकावला, तो अचूकपणे एका पहारेकऱ्याच्या छातीत घुसला। नायकांपाठोपाठ मावळेही आक्रमक झाले होते। एका मावळ्याने पुढे होत दुसऱ्या पहारेकऱ्याचा सामना केला। त्याच्या हातातील भाला एका हाताने पकडून ठेवत त्याच्या पोटात लात घातली। तो पहारेकरी तटबंदीवरून खाली कोसळणार होता, परंतु मावळ्याने पकडून ठेवलेल्या भाल्यामुळे त्याला सहारा मिळाला। जेव्हा मावळ्याने भाल्यावरची पकड सोडली तेव्हा तो वेगाने खाली कोसळला। नायकाने मृत पहारेकऱ्याच्या छातीतला खड्ग काढला। आता सगळे मावळे आणि नाईक पायऱ्या उतरून आत महाद्वाराकडे जात होते। तटबंदीच्या भिंतीला टेकून सरपटत ते पुढे सरकत होते, पण त्या 2 पहारेकऱ्यांनी सावधानतेचा आवाज दिल्यामुळे सगळे पहारेकरी या दिशेला येत होते। नायकाने पंजा वर करून मावळ्यांना थांबण्याचा इशारा केला। तटबंदीच्या भिंतीवर पहारेकरी धावत होते। नायकाने बोट गोल गोल फिरवून मावळ्यांना काहीतरी इशारा केला। तो इशारा पाहून
मावळ्याने दोशिल्यातून कट्यारी काढल्या, निशाणा धरून फेकण्यासाठी सज्ज केल्या। मावळे तिथेच थांबले आणि नाईक पुढे महाद्वाराकडे गेले। महाद्वाराजवळ 2 शिपाई भाल्याला धरून पेंगत उभे होते आणि 2 शिपाई येरझाऱ्या मारत होते। नाईकांनी हळूच भिंती आडून डोके बाहेर काढले। इतक्यात तटबंदीवरील पहारेकऱ्यांनी मृत पहारेकऱ्यांना पाहून कोणीतरी आत घुसल्याचे हेरले। तेही तटबंदीवरून पायऱ्या उतरून खाली येऊ लागले। तेव्हा लपून बसलेल्या मावळ्याने कट्यारी त्यांच्या दिशेने भिरकावल्या। काहींचा नेम सटीक बसला तर काहींचा चुकला। त्या 20-25 पहारेकऱ्यांपैकी 10-12 जमिनीवर कोसळले। बाकीच्या पहारेकऱ्यांमध्ये आणि मावळ्यामध्ये चकमक घडली। आता तलवाऱ्या आणि भाल्यांचा घर्षणाचा आवाज घुमू लागला होता। तो आवाज ऐकून महाद्वाराजवळील शिपाईही सावध झाले होते, परंतु तितक्यात नाईकाने निशाणा साधत एकाच्या छातीत कट्यार घुसवली। नाईक आता थेट समोर झाले। खड्गाने प्रहार करत त्यांनी तिघांशी सामना केला। तिघांनी नाईकांना घेरले, भाले समोर धरले। नाईकाने एकाच्या भाल्याचे टोक पकडून त्याला हिसका दिला आणि त्याच्या भाल्याला जमिनीत खोचून ओढे घेऊन दुसऱ्याच्या तोंडावर लाथ मारली। नाईकांच्या अंगावरील कांबळ निसटून पडले। त्या पहारेकऱ्यांच्या तोंडावर नाईकांच्या लाथेचा प्रहार झाल्याने वेदनेने विवळत होते। तोंडाला हात लावत तो पहारेकरी झटक्यात बाजूला झाला, परंतु त्याचा भाला नाईकांच्या पाठीला स्पर्शून गेला, त्यामुळे त्यांच्या माकडहाडाला जखम झाली होती। नाईक आता उघड्या छातीने खग घेऊन उभे होते। त्यांचे पिळदार शरीर यष्टी स्पष्ट दिसत होती। त्यांनी आता चपळतेने एकेकावर वार केला। काही क्षणात तिघांना नाईकाने आडवे केले। मग त्याने सर्वप्रथम एका पहारेकऱ्याच्या छातीत घुसलेली त्यांची प्रिय शिवतीर्थ कट्यार काढली। पहारेकऱ्याच्या बंडीला त्यांनी ती पुसून काढली। मग त्याने पाठीवरून कांबळ घेतले आणि महाद्वाराकडे गेले। त्यांनी दरवाजाचा प्रचंड मोठा आडना सरकवला। करकर आवाज करत दरवाजा उघडला। तेव्हा हाती तलवार घेतलेले मावळे हर हर महादेव अशी गर्जना करत आत घुसले। आता आत त्यांचा प्रतिकार करायला कोणीही उरले नव्हते। सैन्य विष प्रयोगाने झोपले होते। जेवढे होते तेवढे पहारेकरी गारद झाले होते। राजे नाईकांजवळ आले। ते अभिमानाने नाईकांकडे पाहत होते। त्यांनी त्यांच्या अंगरक्षकांना एकांताचा इशारा केला, तसे अंगरक्षक बाजूला सरकले। आता मावळे ठाणे लुटण्यात व्यस्त होते। महाद्वाराजवळ नाईक आणि राजे चोरले होते। नाईक दोन्ही लुटी तुम्ही योजनाबद्धरित्या घडवून आणल्या, आम्हाला अभिमान आहे तुमचा, राजे म्हणाले। नाईकांनी राजांना वाकून नमस्कार केला। राजाने पटकन नाईकांना आलिंगन दिले। शिवाजी राजांनी श्रीगोंदा आणि जुन्नर का लुटले? मोगल शहजाद्यामध्ये स्वतःच ताकदवर बनवू पाहणाऱ्या औरंगजेबाने आदिलशाही आणि गोवळकोंडा पूर्णपणे संपवण्याचा बेत आखला होता। राजाने औरंगजेबाची महत्वाकांक्षा हेरली होती, म्हणून राजाने ही धूर्त खेळी खेळली होती। सुरुवातीला औरंगजेबाशी मित्रता ठेवून राजाने त्याला बेसावत ठेवले होते आणि ऐन तुंबळ युद्ध निर्णायक टप्प्यावर आले असताना राजाने मोगलांच्या ठाणे आणि पेठा जाणून बुजून लुटल्या होत्या। कारण एकच की औरंगजेबाच्या युद्धातून लक्ष विचलित होऊन आदिलशाहीला त्याचा लाभ व्हावा। पुढील काही दिवसात हेराकडून राजाने औरंगजेबापर्यंत आणखी अफवा पोहोचवल्या की शिवाजी राजांनी पार मालवापर्यंत लुटमार केली आहे। राजाने अकस्मात केलेल्या लुटमारीने औरंगजेबाला विलक्षण दहशत बसली होती। त्याच्या युद्धात मन लागेनासे झाले। त्याला त्याच्या पेठांची चिंता सतावू लागली होती। तो युद्धाच्या रणनीतीपेक्षा वतनदार जहागीरदार सरदार यांना सूचना देण्यातच व्यस्त राहू लागला होता। या परिस्थितीचा लाभ घेऊन आदिलशाही वकील बादशाह शहाजहान पर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी तहाची बोलणी केली होती। शहाजहानने तो तह मान्य केला आणि औरंगजेबास युद्ध थांबवण्याचे पत्र पाठवले होते। आदिलशाहीचा शेवट होता होता महाराजांनी तारले। मोगलांनी जर आदिलशाही गिळंकृत केली असती तर नुकत्याच उदयास आलेल्या स्वराज्याला चोहोबाजूने मोगलांनी घेरले असते आणि ते राजांना नको होते। खरे तर याच कारणामुळे राजाने आदिलशाहीला जिवंत ठेवले, नामशेष होण्यापासून रोखले। हे सगळे अर्थातच राजांचा आणि स्वराज्याचा खरा आधारस्तंभ असणाऱ्या बहिर्जी पथकाच्या योगदानामुळे शक्य झाले होते। शोभाच्या खडतर वाटेवरले पायघड जे जाहले, एक जन्मी हजारो रूपांचे भाग्य तयाना लाभले। वैराग्याचा शोक न केला लालसाना कीर्तीची,
रहस्य हेच जयांचे लौकिक ऐसे ते शिवनेत्र बहिर्जी।